देवघरात या मूर्त्या चुकूनही ठेवू नका, भयंकर देवदोष लागतो. 1. देवघरातील देव एकमेकांना पाहत आहेत असे ठेवू नये. 2. देवाच्या मूर्त्या घरातील शोभेच्या शोकेसमध्ये ठेवल्या तर पूर्ण घराची शोभाच होते. 3. देवघरात शिवलिंग ठेवू नये. प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतेच. या देवघरात सर्व देवतांचा फोटो लावलेले असतात. घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात. पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितले गेले आहे. या नियमांचं पालन केलं पाहिजे. देवघरात देवपूजा करताना या 6 गोष्टी अजिबात ठेवू नये. या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असे मानले जाते. तुमच्या घरीही देवघर असेल तर वाचाच. कदाचित चुकून तुम्हीही चूक करत नाही आहात ना? तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये. देवघरात धन पैसा दडवून ठेवू नका. देवघरात कमीत कमी देव मूर्ती अगर तसबीर असाव्यात. एकच देवांच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नयेत. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नकोत. घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नये. देवघरात लोक शिवलिंग ठेवतात. शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत. जसे शिवपुराणात सांगितले आहे, शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे आणि त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देवघरात देव पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावेत. नाहीतर पूजकांचीही वंशबुडी होईल आणि अनेक संकटांना त्रस्त होईल. देवाऱ्यात भगवान शिवशंकरांची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानवत होते. कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मांडले जाते. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अति उदास राहते. देवघरात मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत. शिवाय त्या मुंजा सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. देवघरात गायत्री मातेचे पूजा करू नये. कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे आणि अति कडक असते. विटाळशी स्त्रीने छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात कालभैरवची पूजा देखील निषिद्ध मानली जाते. तो यम असून अति उग्रही करत आहे. देवघरात म्हसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवतेची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य आणि अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरात पीराची अगर पीराच्या चिन्हाची पूजा करू नये. इतर हिंदू देवतांची कृपा लागत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नयेत. ते देव त्या कुटुंबाची शोभाच करतात. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. देवाऱ्यातील देवांना माशी लागलेले असू नये. म्हणजेच देवभग्न, छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेली, चिरा गेलेली, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. बक्षीस मिळालेले सापडलेले देवघरात देव पूजू नयेत. आसरा देखील देवघरात पूजू नये. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. पूजेदरम्यान तांदळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. तांदळाला शुद्ध धान्य म्हणून वापरलं जातं. ते पूजेचे फुलांची कमी पूर्ण करतात. पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत. त्यांना अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच ते काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. थँक्यू.